उन्हाळ्यामध्ये तुमची पण स्किन पटकन काळी, ऑइली किंवा डल होते का? मग या 15 सिंपल टिप्स फक्त तुमच्यासाठी आहेत. नमस्कार, मी मोनिका. मी तुमच्या सोबत 15 इझी समर स्किन केअर टिप्स शेअर करणार आहे, ज्या मी स्वतः फॉलो करते आणि ज्या रोजच्या रुटीन मध्ये तुम्ही सुद्धा इझिली नक्कीच फॉलो करू शकता. चला तर मग बघूयात की त्या कोणत्या टिप्स आहेत. टिप नंबर 1, भरपूर पाणी प्या. उन्हाळ्यामध्ये शरीर पटकन डिहायड्रेटेड होतं, त्यामुळे दिवसातून कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी पिणं खूप जास्त गरजेचं आहे. पाणी जास्त प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि स्किन नॅचरली फ्रेश आणि ग्लोईंग दिसायला मदत होते. म्हणून ही सवय उन्हाळ्यामध्ये नक्की लावा. टिप नंबर 2, ते म्हणजे बदाम. सकाळी भिजवलेले बदाम खाल्ल्याने काय होतं, व्हिटॅमिन ई त्याच्यामध्ये खूप जास्त असतं आणि ते आपल्या शरीराला खूप चांगलं असतं आणि त्याच्यामुळे स्किन आपली चांगली राहण्यासाठी मदत होत असते. रोज 4 ते 5 भिजवलेले बदाम खाल्ल्याने स्किन हेल्दी राहते आणि नॅचरली ग्रो येण्यासाठी खूप मदत होत असते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, भिजवलेले बदाम खात असताना त्याची वरची साल जी आहे ते काढून आपल्याला बदाम खायचे आहेत. आणि तुम्ही जर हे रोज बदाम खाल्ले तर तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन ई ची कमतरता कधीच भासणार नाही. म्हणून ही एक सवय तुम्ही नक्कीच लावा. टिप नंबर 3, मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर वापरा. उन्हाळ्यामध्ये स्किन ऑइली वाटली तरी हायड्रेशन खूप गरजेचं असतं. म्हणूनच तुमची स्किन कोणत्याही टाईपची असू दे, ऑइली, कॉम्बिनेशन, ड्राय, पण तुम्ही उन्हाळ्यामध्ये जेल बेस, वॉटर बेस मॉइश्चरायझर वापरलं पाहिजे. तुम्ही जर क्रीमी बेस मॉइश्चरायझर वापरत गेला तर तुमची स्किन ऑलरेडी घाम येत असते, पॅची असते आणि त्यात क्रीमी बेस लावलं तर अजूनच तुमची स्किन खूप जास्त काळी, घाम येणं हे होऊ शकतं. म्हणून तुम्ही जेल बेस, वॉटर बेस मॉइश्चरायझर लावायला विसरू नका. टिप नंबर 4, ती म्हणजे सनस्क्रीन. रोज सनस्क्रीन लावा. घरातून बाहेर जाताना सनस्क्रीन लावणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. पावसाळा असेल, हिवाळा असेल, तुम्ही सनस्क्रीन नाही लावलं तरी सुद्धा चालेल, पण जेव्हा उन्हाळा येतो तेव्हा सनस्क्रीन खूप इम्पॉर्टंट आहे. कारण सूर्याच्या UV रेजमुळे टॅनिंग, डार्क स्पॉट, स्किन डॅमेज होऊ शकतं आणि म्हणूनच SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त SPF असलेले सनस्क्रीन लावल्याने स्किन सुरक्षित राहते. म्हणूनच उन्हाळ्यामध्ये मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. टिप नंबर 5 आहे हेअर वॉश. पण त्याच्या अगोदर मी लिप बाम सुद्धा लावून घेते. आता टिप नंबर 5 आहे ती म्हणजे हेअर वॉश. आता हेअर वॉश केल्याने काय होतं की उन्हाळ्यामध्ये एकतर घाम खूप जास्त येत असतो, त्यामुळे आपला स्कॅल्प जो असतो ना तो ऑइली खूप जास्त होतो आणि तुम्ही जर मग हेअर वॉश नाही केला तर ते जे ऑइल आहे ते तुमच्या फेसवरती सिक्रेट होतं, फेसवरती येतं आणि त्याच्यामुळे ना पिंपल्स जास्त येण्यासाठी मदत होत असते. म्हणूनच कमीत कमी आठवड्यातून 2 वेळा ते 3 वेळा तुम्हाला फेस वॉश करायचा आहे, म्हणजे तुमची स्किन फ्रेश आणि छान राहील. त्याच्यानंतर ना टिप नंबर 6 आहे ते म्हणजे फेस वॉश. आता फेस वॉश केल्याने काय होतं तर उन्हाळ्यामध्ये धूळ, घाम आणि ऑइल खूप जास्त प्रमाणामध्ये येतं. त्यामुळे दिवसातून 4 वेळा मी म्हणते की हलकं फेस वॉश करा. त्याच्यामुळे पोर्स क्लीन राहतात आणि पिंपल्स कमी येण्यासाठी मदत होते आणि चेहरा ग्लोईंग खूप जास्त राहतो. टिप नंबर 7 आहे तो म्हणजे फेस पॅक. आता फेस पॅक लावल्यामुळे काय होत असतं तर फेस पॅकमुळे आपली स्किन जी आहे ती फ्रेश राहण्यासाठी मदत होत असते. नॅचरल फेस पॅक लावल्याने स्किन डीप क्लीन होते आणि यामुळे टॅनिंग कमी होतं आणि स्किन फ्रेश ग्लोईंग राहते. आणि हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. उन्हाळ्यामध्ये एखादा तरी फेस पॅक नक्की लावा, स्किनवरती ग्लोईंग चेहरा नक्कीच राहतो. टिप नंबर 8 आहे फ्रेश फ्रुट्स आणि डेटॉक्स वॉटर. आता डेटॉक्स ड्रिंक घ्या. लिंबू, काकडी किंवा पुदिना घालून डेटॉक्स ड्रिंक घेतल्याने शरीर थंड राहतं. तसेच बॉडीमधले टॉक्सिन्स बाहेर पडायला मदत होते, ज्यामुळे स्किन क्लिअर राहते आणि आपली बॉडी सुद्धा हायड्रेटेड राहण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर फ्रेश फ्रूट, वॉटरमेलन असेल, काकडी असेल, टरबूज असेल, असे जे जास्त पाणी असलेले फ्रुट्स असतात ते तुम्ही खावा. त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये विटॅमिन्स खूप जास्त असतात आणि ते पाणी असल्यामुळे आपल्या शरीरामध्ये हायड्रेटेड राहण्यासाठी खूप जास्त मदत होत असते. म्हणून ऑरेंज असेल, कुकंबर असेल, वॉटरमेलन असेल, टरबूज असेल, असे फळं तुम्ही नक्कीच खावा. तसेच विटॅमिन्स मिळालेले स्किन हेल्दी नक्कीच राहण्यासाठी मदत होते आणि हे जे सगळे फळं आहेत ते विटॅमिन्स फ्री, विटॅमिन्स तुम्हाला यातून खूप भेटतं अशी फळं आहेत. त्यामुळे फळं नक्कीच खावा आणि एखादं तरी डेटॉक्स ड्रिंक नक्की प्या. आता ह्याची मी सिरीज तुमच्यासोबत लवकर शेअर करणार डेटॉक्स ड्रिंकची, ती बघायला विसरू नका. त्याच्यानंतर टिप नंबर 9 आहे ते म्हणजे आईस रबिंग. आईस रबिंग करा. कधी कधी आईस क्यूब हलके फेसवर रब केल्याने ना स्किनला एक थंडावा मिळतो. तसेच पोर्स टाईट होतात आणि चेहरा फ्रेश दिसतो. पोर्स टाईट झाले की काय होतात, बाहेरची धूळ आपल्या चेहऱ्यावरती जरी बसली तरी त्याच्यामुळे ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स जे क्रिएट होत असतात ना ते क्रिएट्स नाहीत होणार.
त्याच्यानंतर टिप नंबर 10 आहे ते म्हणजे स्क्रब. तर आठवड्यातून एकदा तरी स्क्रब नक्की करा. स्क्रब केल्याने ना डेड स्किन असते ना ती निघून जाते, डार्क स्पॉट्स कमी होण्यासाठी मदत होते, स्किन क्लिअर राहण्यासाठी मदत होत असते. त्यामुळे स्किन ना आपली स्मूथ दिसायला सुद्धा मदत होते. म्हणून स्क्रबिंग नक्की करा. स्क्रबिंग केल्यामुळेच आपली स्किन स्मूथ राहते, ब्लॅकहेड्स व्हाईटहेड्स कमी होतात आणि स्किनवरती एक फ्रेशनेस, ग्लोईंग आणि छान असा एक लुक आपला क्रिएट होत असतो. म्हणून जर तुम्ही स्क्रबिंग करत नसाल तर स्क्रबिंग करायला सुरुवात करा. त्याच्यानंतर टिप नंबर 11 आहे स्टीमिंग. आता स्टीमिंग केल्यामुळे काय होतं, तर स्टीमिंग केल्यामुळे ना आपले जे पण पोर्स असतात ते क्लीन होण्यासाठी मदत होत असते, ते ओपन होण्यासाठी मदत होत असते. आणि जेव्हा स्टीमिंग घेतल्यानंतर पोर्स ओपन होतात, त्याच्यातून जे ब्लॅकहेड्स आहेत, व्हाईटहेड्स आहेत ते आपण काढू शकतो. आणि ते जेव्हा ब्लॅकहेड्स व्हाईटहेड्स आपण काढतो मग आपले पोर्स क्लीन होतात, स्वच्छ होतात. आणि त्याच्यावरती आयस रबिंग केल्यामुळे ते पोर्स क्लीन होऊन ग्लोईंग चेहरा होतो. त्याच्यानंतर टिप 12 आहे म्हणजे टिप नंबर 12 आहे हलकं हेल्दी फूड खावा. उन्हाळ्यामध्ये ना जास्त तेलकट असेल, जास्त ऑइली असेल, जास्त फास्ट फूड, जंक फूड असले फूड्स खाऊ नका. उन्हाळ्यामध्ये असे फूड्स जर खाल्ले ना तर पिंपल्स जास्त वाढतात. आणि त्यामुळेच ना हलकं आणि हेल्दी फूड खाल्लं तर स्किन प्रॉब्लेम्स कमी होतात, पिंपल्स कमी येतात, ग्लो खूप जास्त वाढतो आणि पिंपल्स कमी होत असतात. त्याच्यानंतर टिप नंबर 13 आहे स्किन जी आहे ती क्लीन ठेवायची सवय ठेवा. ह्याच्यामुळे काय होतं, स्किन आपली क्लीन ठेवायला मदत होते. डायरेक्ट सनलाईट पासून आपली स्किन प्रोटेक्ट करा. बाहेर जाताना स्कार्फ यूज करा, कॅप यूज करा, सनग्लासेस यूज करा. असं वापरल्याने डोळे आणि स्किन दोन्ही सुद्धा सूर्यापासून प्रोटेक्ट राहतात आणि त्यामुळे टॅनिंग खूप जास्त कमी होते. म्हणून तुमच्या स्किनला कसं हेल्दी ठेवता येईल, कसं प्रोटेक्ट करता येईल ते नक्कीच लक्षात ठेवा. आणि टिप नंबर 14 आहे ती म्हणजे पुरेशी झोप. रोज 7 ते 8 तासाची झोप घेतल्याने स्किन नॅचरली रिपेअर होते. तसेच डार्क सर्कल्स आणि डलनेस कमी होण्यासाठी खूप जास्त मदत होत असते, म्हणून हे लक्षात ठेवा. आणि टिप नंबर 15 आहे ते डायरेक्ट सनलाईट. मगाशी मी तुम्हाला सांगितलं स्कॅर्फ असेल, सनग्लासेस असेल, कॅप असेल, स्कार्फ असेल हे नक्कीच यूज करा. आता या छोट्या छोट्या सवयी फॉलो केल्या तर उन्हाळ्यात तुमचीही स्किन हेल्दी आणि ग्लोईंग राहू शकते. तुम्हाला यापैकी कोणती टिप सर्वात जास्त युजफुल वाटली ते कॉमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा सपोर्ट खूप जास्त महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत हसत राहा आणि काळजी घ्या. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.